तर काहीच पहिल्या प्रयत्नातच आम्हाला अपयश भेटला. काकींना मी विचारलेला काकी की इथे आम्ही शूट करू शकतो का, तर काकी बोलल्या की आम्ही फायनली एक आम्हाला जागा भेटली. तर ते काकी इतकं म्हणजे चांगलं होतं ना की आम्हाला बोललं की हां इकडे माझी करू. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर डॉन चालला आहे कॉलेजला, तर कॉलेजला जाऊन आपण काहीतरी नवीन बघूया आणि भेटूया कॉलेजला. A few moments later. तर गाईज आलोय कॉलेजला आणि आज आम्ही शूट काय करणार आहोत माहिती आहे का तुम्हाला? आज आम्ही ना ब्लॉगिंगसाठी जागा शोधणार आहोत दोघं. तर प्रत्येक जागा बघूया कशी भेटते आम्हाला, आणि त्या जागेनुसार आम्ही तुम्हाला डिक्लेरेशन दाखवत जाऊ की कोणती जागा आम्हाला आवडली आणि कोणती नाही. तर बघा, कंटिन्यू ब्लॉग ठेवा. तर गाईज असं सुनसान जागेत आलेला आम्ही दोघं, मी आणि सुयोग. बघायला आता नवीन नवीन जागा बघतोय आम्ही, कशा भेटत आहेत आणि कशा नाहीत त्या शोधतोय आता, बघू शोधतोय आणि बघू आता भेटतंय का कुठं. भेटली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही भेटली तर मूड ऑफ दुसऱ्या दिवशी परत तेच करावं लागेल जागा शोधण्यासाठी. इकडे कॉलेजला असला आम्हाला एक अड्डा पाहिजेच ना बसण्यासाठी, म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी. तर शोधतो आम्ही प्रयत्नात, आणि ब्लॉगला कंटिन्यू ठेवा आणि बघतच राहा आम्ही कोणती जागा शोधतो. पहिले आम्ही तुम्हाला दाखवू आमची पहिली जागा कोणती होती. ते तुम्हाला माहितीच आहे, गार्डन होतं, पण त्या गार्डनला कसं अलाउड नाही. त्यासाठी ते लहान मुलं आहेत ना, म्हणजे बिल्डिंग होते ना साईडला, तिथल्या मुलांसाठी खेळण्यासाठी होते. तर काकाने आम्हाला शिस्तीत सांगितलं की ते आपल्यासाठी नाही, कॉलेजच्या मुलांसाठी, तुम्ही वेगळीकडे जा. मग जागा आपली आता कॅन्सल झाली. तर आता आम्ही वेगळीकडे जातो. कोणची नजर पण लागली असेल का सांगता येत नाही. तर ब्लॉगला कंटिन्यू बघा. तर गाईज बघायलाच ही आमची जागा होती, इथला गार्डन. तो गार्डन तर आमच्या कब्जातनं गेला आहे, त्यामुळे आम्ही असं जरा पुढे बघतोय जागा आहे का, आणि मग तुम्हाला दाखवू. तर काहीच पहिल्या प्रयत्नातच आम्हाला अपयश भेटला. काकींना मी विचारलेला काकी की इथे आम्ही शूट करू शकतो का, तर काकी बोलल्या की आम्ही पण इथेच कामाला आहे आणि मला काय माहिती नाही इथे कोई तरीका है भीख मांगने का. व्हिडिओ म्हणजे बनवू शकता का तुम्ही. तर पहिली जागा तर आम्ही डिक्लेअर केली होती, ती तर आम्हाला मिळू शकली नाही. तर बघायला जागा होती ते. तर बघायला तुम्ही ही जागा होती, पण ती आता शिक्षक वगैरे राहतात, तर आम्ही काय इथे नाही करू शकत. आणि त्या काकी वगैरे होत्या सगळ्या. तर इथे कॉलेजचं ग्राउंड वगैरे आहे सगळं, इथं ऊनच आहे, त्यामुळे इथे काय आम्ही व्हिडिओ बनवू शकत नाही. आता कुठलं शिक्षक जर आलं तर आम्हाला आय थिंक विचारू, आम्ही हिंमत तरी करू की आम्ही जागा म्हणजे व्हिडिओ बनवू शकतो की नाही ते. नाहीतर आम्ही आता पुढे चाललो. एवढ्या उन्हातून आम्ही दोघंच चाललो जागा बघण्यासाठी. नाहीतर काय, ऊन तर खूपच आहे. बघू आता कसं काय, काहीतरी नवीन करायचं आहे, म्हणजे भेटलं तर पाहिजेच, काहीतरी करावं लागणारच. त्यामुळे आम्ही जागा शोधत दोघं चाललेलं आहे. आता पुढे तुम्ही बघायलाच आम्ही काय विषय करू, तर तुम्हाला ते दिसेलच. एक जागा बघितलेली ती पण कॅन्सल झाली, दुसरी जागा आता शोधताव आहे. तिसऱ्या जागेवर चाललेलं, ती दुसरी जागा बघितलेली होती, ती काय दाखवू शकलो नाही कारण ते काका बोलले की अलाउड नाही दाखवायला. म्हणून ही तिसरी जागा बघितलेली आहे. तर तिसरी जागा जाताव आहे, बघू. एवढूसा प्रयत्न जरी भेटला ना जागासाठी, तर तिथे करून टाकू मस्तपैकी व्हिडिओ, प्रॉपर उद्या सगळ्या येतील. तर ठीक आहे आतासाठी पुढं. तर इकडे आम्ही आतमध्ये चाललो आहे, गावातच हॉन्टेड आहे सगळं इकडे. आणि हे बघा हॉन्टेड सारखं वाडा बिडा आहे प्रॉपर इथे. हां इथे बाहेर बसू शकतो, पण घरात कोण माणूस आहे? होय, घर उघडं आहे का? सोड मग, इथे पण नाही आपण व्हिडिओ करू शकत. त्या झाडाखाली केलेली. इकडे बघू बघू आहेत का माणसं. कारण गाडी बरेच वर्षाची वाटते, इथे माणसं असतील असं काय वाटत नाही मला. तर काहीच फायनली एक आम्हाला जागा भेटली आहे. तर ते काकी इतकं म्हणजे चांगलं होतं ना की आम्हाला बोललं की हां इकडे माझी करू शकता, तुम्ही फक्त काही नुकसान करू नका. तर काकी आम्ही याची 100% गॅरंटी घेतो की आम्ही नुकसान काय करणार नाही. पण आम्हाला तुम्ही थँक्यू जागा दिल्याबद्दल. तर तुमचा आम्ही फेस रिव्हील लवकरात लवकर करू. होय. तर थँक्यू. बघा इथे काजूच्या बिया बघा एकदम प्रॉपर आहेत, एकदम हॉन्टेड असे नाही पण प्रॉपर आहेत एकदम, अशा काजूच्या बिया वगैरे. घेऊन जाऊया. होय वाजवीन एक आलोय कशाला नवीन घेऊन जाऊया. डेंजर बोलतोस रे. घेऊन जाऊया काय? नाही तसं काय नाही. काकी थँक्यू आम्हाला जागा दिला परत एकदा बोलतोय. आणि उद्यापासून आम्ही येत जाऊन नेहमी शूटला येऊ इथे. जरा लवकर निघूया. ओके. होय. ठीक आहे. आणि सार्थकला सांगू जरा तुझे जे शब्द आहेत ना ते अवॉइड कर. चांगलेवाले शब्द आहेत ना ते अवॉइड कर आणि बस, कारण तिथे गोंधळ नको. तर कंटिन्यू बघा. आज प्रॅक्टिकल आहे पायथॉनची आहे. तुझी कोणती आहे? माझी आज IC. हां मग माझी पायथॉनची प्रॅक्टिकल आहे. मी पायथॉनला जाईन, हा ICला जाईल. तर लेट्स सी बघू काय. सोमभाव बरं आहेस ना? सोमभाव आज काय आहे? हां काका ठीक आहे, चांगली वस्तू.
काय बोलायचं तुला माहिती आम्हाला सपोर्ट करायचं, काय बोलणार तू? पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आमच्या कॉलेजला सांग जरा, आमच्या चॅनलला वरती नाही असं काय बोलू, सबस्क्राईब वगैरे कर. याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून लाईक करा आणि लाईक कमेंट शेअर असं काय असेल सगळं करा. आणि हा आमचा कॉलेजचा हॉस्टेल आहे आणि इथे हा आमचा गर्ल्स हॉस्टेल आहे. आणि आता आम्ही चाललोय कॉलेज, आता आम्ही चाललोय कॉलेजला. ओके, हां ठीक आहे. ते सर आहेत, हां ते माहिती आहे. ते कोकाटे सर आहेत. बाकी हा सांगेल तुम्हाला. बाकी काय सिनियर आहेत आमचे. आणि तर आपला सुयोग भाऊ आपल्याला स्मूदी देत आहे. स्मूदी खायला आम्ही तर पियायला झालो, खायला नाही. स्मूदी पिऊ आणि मग निघू आम्ही आमच्या कामाला. डिजिटल सिस्टीम सुयोग भाई स्मूदी लावू. काय बाकी काहीच नाही ठेवली नाही तर सुयोग सगळं रिकामं आहे. सगळं रिकाम आहे. हो बरोबर बोललं. ए कोणता डिपार्टमेंट कोणता सांग? AIML ना? आयचं ये आबू ये आला. 2 तासात आम्ही ड्रॉइंग केलेली डायग्राम, 3 डायग्राम ड्रॉ केलेलं. भावाचे कष्ट दाखव भावा. भावाला ॲक्टिंग करायला सांगायला लागत नाही. ॲक्टिंगचे 25 रुपये कट. 25 रुपये. हे बघा एकदम डायग्राम प्रॉपर. आणि इकडे विराज भाई काढतोय डायग्राम. माझी डायग्राम अर्धी हेल्प करून देतो. मी असाच बसलो नाही, मी पण काढवतो. विराज सांग माझी बसले टाइमपास करतो. माझी नाही की स्वतः मी किती काढली तेव्हा डायग्राम काय सांगतोय खरं बोल. झाला मला पण एक जरा तर सांगितलं, चुकली असती पूर्ण डायग्राम माझी. ती एक चूक सांगितली मी याला म्हणून. अब बोल हा बोल ना. बोल अब आजा. रहने दो, इसको बोल. प्रोजेक्ट का देख. नहीं तो इसको देख लेंगे हम. इसको दाढ़ी कट करने के लिए बोल. गाइस कमेंट करायला दाढ़ी काढली पाहिजे की नाही. गाय तू जेफाचे 80,000चे शूज बघा, एकदम प्रॉपर, एकदम बांधताना दाखवतोय. 10 वेळा मागासून बोलतोय लेस का निघते. ते आमच्या दाखवण्यासाठी लेस निघत होती, बाकी काय विषय नव्हता. काय रे मनीष तुझा रिव्ह्यू दे. खरं ना 80,000ची आहेत ना? अरे मनीषची केस बघा गाडी. गाईज केस देखो केस. क्षितिज सारखी कापला. क्षितिज काय शिकवलंस का त्याला? तू वाईटच शिकवतो सगळ्यांना. तर काय आता आमचं कॉलेज सुटलं आहे आणि कॉलेजमधनं आम्ही 1, 2, 3 आणि मी 4था असे आम्ही 4 जण जात आहोत घरी. तर मी आज ब्लॉग केला आहे तर थोडाच केला आहे. जागा शोधलेली आहे, जागा पण भेटली आम्हाला. त्या काकीने आम्हाला परमिशन दिली. तर तुम्हाला ब्लॉग आवडला ना तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.